आम्ही चाललोय आता कापशीला. मला आला होता कटाळा, दिली गाडी हरीला चालवायला, तर चालवायला लागल्या हरी हळूहळू आपलं सावकाश. बघू शकता. कमेंट करून सांगा गाडी जमते का नाही मला. आम्ही चाललोय घरी आता. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन टूर सोबत. कमेंट करून सांगा नेक्स्ट टूर कुठला पाहिजे, लोकेशन कमेंट करून सांगा. आम्ही तिकडे जायचा प्रयत्न करू. गळ्या बसले आता माझा. धन्यवाद. न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग होतोय गोव्यामधून चालू. तर आम्ही चाललोय मडगाव बीचवर. हरिभाऊ गेलाय नारळ पाणी प्यायला. काय विषय दहावाने. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे. आजचा एक छोटा मिनी ब्लॉग होणार आहे, पार्ट 2. आम्ही चाललोय बीचवर फिरायला. आपली गाडी लोडिंग वगैरे झाली नाही, ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन आलोय. नंबर वगैरे दिलाय गाडीचा, माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यांना. आता मी आहे गोव्यामध्ये, चाललोय बीचवर. बघ किती नारळाची. हा वेलसाला आलोय. बीच बघू शकता, क्वालिटी बीच आहे एकदम. क्वालिटी नजारा पण आहे, लाटा वगैरे. मी तर फर्स्ट टाईम आलोय, मला खूप आता बघायची इच्छा होती. फर्स्ट टाईम आलो, मला भारी वाटतंय. आता या तुम्हाला आपण करा लाटा वगैरे येत असतील ना, तर चुकून तरी पाणी जवळ जाऊ नका. जर तुम्ही अशाने गेलात, जरी तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला पाण्याचं साथ घेऊन जाणार. तुम्हाला लाटांमध्ये असं सामावून घेणार, आत वाढणार पाणी. तुम्हाला आता आत वाढणार. तुम्ही किती काही ट्राय केलं तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. बघू शकता किती खतरनाक आहे पाणी. बघा इथपर्यंत येते. आम्ही तिथून आलोय आता बागा बीचवर. बागा बीच फिरणार मी आणि हरी. आता गाडी लावली पार्किंगला आम्ही दोघांनी. 80 रुपये पार्किंग इथे 4 घंट्याचे, आणि नंतर एक्स्ट्रा वाढेल 4 घंट्यानंतर 20 रुपये घंटा, बरोबर ना. तर बघू शकता बागा बीच, गोवाचा बोर्ड लावला. मी आणि हरी आता जाणार आहे मित्रांनो. आम्ही आलोय बागा बीचवर, बघू शकता तुम्ही. चांगलं वातावरण झालं. हऱ्याच्या तर बत्त्यात गुल झाल्यात भाई इथे येऊन. काय झालं हऱ्या? हा बसलोय, मजा आहे रे इथं. अरे काय झालं? चांगली गर्दी आहे. वातावरण बागा बीच. वा वा, छान छान, खूप छान. आले बागा बीचला, एकदम मस्त एन्जॉय करायला लागले. पुढं अरे इथे ये ना, इथं आहे ना. पुढं बसायचं, पुढं बसायचं. कसं वाटायलं मग खरं खरं सांग बागा बीच? हां मजा आहे बागा बीचला येऊन. बघा फॉरेनर सगळे उठून. हां अजून काय काय वाईट बोलायचं तुला? बोल एकदाच, नाव खराब करून टाक. वाईट काय नाही बोलायचं. हां चांगलेच म्हणजे नाही का. हां तुम्हाला इथं खूप साऱ्या हे पण राईड्स भेटतील. शकता तुम्ही बागा बीचचं वातावरण एकदम निवांत आहे. अरे काहीतरी बोल, 2 शब्द बोलायला. काही शब्द नाही, काही शब्द नाही बोलणार. हरिभाऊ बसला इथं, उभं राहिलाय. कसं आहे वातावरण? हां
चला रे, आम्ही चाललोय आता बागा बीच फिरून बाहेर गाडीकडे. आपल्या गाडी लावली पार्किंगला, मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हते आपल्या. कुठं चाललो तर अजून काही कमी जास्त राहिलं का माझ्या तुला? ठीक आहे. तर आमचं झाले बागा बीच फिरून. तिथं कॅमेरा काय जास्त अलाउड नाही आहे, कारण की काय माहीत आता नवीन काय नियम काढले होते. कॅमेरा अलाउड नाही आहे. जेवढे कॅप्चर करता आले तेवढे कॅप्चर केले ते मी तेवढे व्हिडिओमध्ये बघू शकता. तर आता आमचा पार्किंग टाईम झाला होता 4 घंट्याचा. तर आम्ही चाललो आहे आता, गाडी काढायला लागली. इथनं आपल्याला निघायचं आता पुण्याला. तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्हाला लागली होती भूक, तर आम्ही थांबलो बिर्याणी खायला. खायला द्यायला लागली ऑर्डर बिर्याणीची. टेम्पो लावलाय समोर बघू शकता. बागा बीचून आलो आहे फिरून एवढी गरमी लागायला लागली. गोव्यामध्ये खूप गरमी आहे. तर आता आम्ही चाललो आहे पुण्याला. संध्याकाळी जायचं होतं पुण्याला, पण हरी म्हणला चला म्हणला हळूहळू तेवढाच रनकट होतो, पुढे जाऊन झोपता येईल कुठं. हे हऱ्या, आम्ही बागा बीचून आलो आहे आता. आंबोली घाट केला आहे पास, कारण की आम्हाला येऊ लागली झोप दोघांना पण. झोप झाली त्यांच्या दोघांची पण. आता पटकन आंबोली घाट पास केला आहे. आता थांबले इथं कंपनीच्या टपरीवर चहा प्यायला. जाताना पण याच टपरीवर थांबले होते आणि आता येताना पण याच टपरीवर चहा प्यायला थांबले. आता चहा वगैरे झाला पिऊन. आमच्या मोबाईलमध्ये चार्जिंग वगैरे नव्हते, आमच्या नेटवर्क पण नव्हतं मोबाईलला. आंबोली घाटामध्ये नेटवर्क येत नाही फोनला. तुम्ही येत असाल तर आधीच गाणे वगैरे डाउनलोड करून ठेवा, ज्यांना गाणे आवडायची म्हणजे गाण्यांची आवड आहे त्यांना. आता आम्ही चाललो इथनं. भाऊ निघायचं का? भाऊच्या स्टोऱ्या पडायला लागल्यात हळूहळू बागा बीचच्या. गोवावाले बीच फोटो मग निघायचं का? तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. 100 किलोमीटर आम्ही आलो आहे पुढे. गोवा सोडून बाहेर आलो आहे. गोव्याच्या व्हिडिओ क्लिपा वगैरे काढू शकलो नाही, त्यासाठी सॉरी. बरोबर ना? काय काढल्या नाही, झोप येत होती आपल्याला. बरोबर ना? आम्ही गेलो मित्रांनो. आम्ही किती वेळ झाला झोपलो काल नाही? रात्री 8 वाजता निघलोय. सकाळी किती वाजले आपल्याला जायला? 8च वाजले होते जायला. पण सकाळी 8 वाजता गेलो. तिथं कंपनीत गेलो. तिथं टाइमपास, ते गाडी काय खाली करत नव्हते लवकर. तिथं अर्धा 1 तास वाया गेला आमचा. तिथनं पुढं ट्रान्सपोर्टला गेलो होतो आम्ही, पुणे ट्रान्सपोर्टला. तिथं पण काय आम्हाला भाडं भेटलं नाही. म्हटलं चला तोपर्यंत नंबर वगैरे घेतला. म्हटलं भाडं पडले की लगेच फोन करा म्हटलं. तेवढं आम्ही तिथं गेलो. अगोदर कुठं औषधं काहीतरी ते पहिले त्या बीचवरती गेलो, नंतर मग बागा बीचवर गेलो. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आता. बॅक टू बॅक ब्लॉग आहे, पार्ट 1 पार्ट 2. व्ह्यू करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि आज हरिभाऊ आहे आपल्यासोबत ब्लॉगमध्ये. खूप मजा येणार तुम्हाला. गोव्याचा ब्लॉग आहे, मन लावून बघा. भेटूया रस्त्यामध्ये. आता निघतोय आम्ही इथून. तर मित्रांनो, मी थांबलोय आता आजऱ्याच्या पुढं थांबलोय. कुठलं गाव आहे हराय? कुठलं गाव आहे आजऱ्याच्या पुढं? कुठं जायचं आपल्याला आता? आपण चाललो बघ आता कापशीला. आजऱ्याच्या पुढे मी आता कापशीला चाललोय. आणि कापशीहून जायचं मला कागलला. कागलहून कोल्हापूर, कोल्हापूरहून पुणे. असा मॅप आहे आमचा. आता आम्ही सावकाश चाललो, काय घाई गडबड आम्ही घाट पास केला. खूप वेळ झाली. आणि बसलाय गाडीमध्ये निवांत. हां, गाडी लावली होती रोडवर, बघू शकता तुम्ही. हा रोड आहे. आम्ही चाललोय आता कापशीला. मला आला होता कटाळा. दिली गाडी हरीला चलवायला. तो चलवायला लागल्या हरी हळूहळू आपलं सावकाश. बघू शकता. पेमेंट करून सांगा गाडी जमते की नाही. मला नवीन नवीन बसलो मी. व्हीलरचा ड्रायव्हर आहे. गिअर कमी घ्या, तर गिअर कमी लगेच. तर आम्हाला जायचं 28 किलोमीटर कापशीला. इथून 28 किलोमीटर कापशी राहिली. जाऊ दे डेरेस. मित्रांनो, आम्ही थांबलो होतो कोल्हापूरमध्ये. रात्रभर झोपलो होतो. तिथून निघलो होतो रात्री. कापशीहून निघालो होतो कापशीला.
कापसी गावातून आम्ही आलो होतो कागलमधून कोल्हापूरला येऊन झोपलो होतो, लागली होती झोप. मग आत्ताशी सकाळी 7-8 वाजता उठलो आहे आणि आता कोल्हापूरमधून फ्रेश वगैरे करून चहा वगैरे घ्यावा म्हणलं. चहा वगैरे आहे, चाललो आहे पुण्याला. चहा वगैरे घेतो, फ्रेश होऊन थोडं आणि येऊया पुण्याला. मित्रांनो, आम्ही निघालो आता कोल्हापूरमध्ये पुण्यासाठी. कोल्हापूरमधून पुण्यासाठी निघालो आहे. चहा वगैरे घेतला आहे, मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आहे. आल्यावर साईडला बघू शकता तुम्ही, मी चालवतो आहे गाडी. पटकन घरी जाऊन फ्रेश व्हायचं, आंघोळ वगैरे करून घेतो. अवतार बघू शकता कसं झाला आहे तुम्ही. मी आलोय आता नसरापूर शिवापूर टोलच्या जवळपास आलोय. तर इथं गाडी दिसते RTOची MH04 मुंबई पासिंग गाडी आहे. साहेब गाडीमधूनच फोटो काढायला लागलेत गाड्यांचे आणि ऑनलाईन पावत्या टाकायला लागेल. MH04 स्कॉर्पिओ आहे RTOची. गाडी मागे गेली, मी आली पण आता चालू आहे हळूहळू घरी. इथून आमचं घर आहे एक 20-30 किलोमीटर घर आहे. घरी झोपलो होता, एवढा वेळाच उठला आहे. आणि काय इथून निघताना आणि तिथून जाऊन आलो तोपर्यंत काय कपडे बदललेच नाही. टी शर्ट आहे घालून बसले. कपडे घेऊन आलो होतो तरी पण काय कपडे बदलायला टाईम भेटला नाही. काय झालं, टाईम भेटला नाही कपडे बदलायला. टाईम नाही भेटला होता. आम्ही 8 तास झोपलो होतो तरी पण टाईम नाही भेटला त्याला. हॅलो, आता आलो आहे आम्ही घरी जवळ, म्हणजे घराजवळ आलो आहे. कापूरवळला आहे आता, नसरापूर लागेल आणि त्यानंतर शिवापूरचा टोल नाका. बघू टोल नाक्यात चहा वगैरे घेता येईल. आजचा ब्लॉग मी इथंच एडिट करतो. आता आलो आहे घरी, जवळपास घरात. आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आम्ही चाललो आहे घरी आता. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन टूरसोबत. कमेंट करून सांगा नेक्स्ट टूर कुठला पाहिजे, लोकेशन कमेंट करून सांगा. आम्ही तिकडे जायचा प्रयत्न करू. गळा बसले आता माझा. धन्यवाद.